आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ लेक्चर ऑन सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशन. बघा, हा जो पॉइंट आपला आहे तो डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मधला लास्टचा पॉइंट आहे. सेकंड ऑर्डर डिफरन्शियल म्हणजे काय बघा. इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू लर्न टू डिफरन्शिएट अ गिवन फंक्शन कंटिन्युअसली. If derivative of the given function is again a function of x, then it can be differentiated again, and this process of differentiating can be continued whenever the resultant derivative is a function of x. Such derivative are successive derivatives. बघा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय सांगितलंय. इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे तर आतापर्यंत दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करत होतो, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिले की आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन dy बाय dx ची व्हॅल्यू काढत होतो. हे झालं तुमचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. दिस इज कॉल्ड द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड इट इज डिनोटेड बाय y1 और y डॅश. नंतर काय करायचं, परत एकदा त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. दिस इज ऑल्सो फर्दर डिफरन्शिएबल ॲट एक्स. परत डेरिव्हेटिव्ह त्याचं घेतलं की काय मिळेल तुम्हाला, dy बाय dx डी बाय dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ एफ डॅश एक्स. डी बाय dx ऑफ dy बाय dx हे जे आहे ते तुमचं dy बाय dx चं डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे ते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि ते आपण डिनोट करणार आहे d2y बाय dx स्क्वेअर. हा जो d2y बाय dx2 किंवा d2y बाय dx स्क्वेअर आहे त्याला म्हटलं जातं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू f डबल डॅश x. दिस इज also called second order derivative and it is denoted by y2 or y double dash. आता आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ए फाइंड डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. याचं डेरिव्हेटिव्ह घ्या नेहमीप्रमाणे विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं ॲडिशन आहे, सेपरेट डेरिव्हेटिव्ह करा. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 रूट एक्स, रूट वायचं येईल 1/2 रूट वाय इंटू हे इथं काय आहे, कॉम्पोजिट फंक्शन आहे किंवा इम्प्लिसिट फंक्शन आहे त्यामुळे इंटू काय असणार आहे डी वाय बाय डी एक्स आणि ए जो आहे तो कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल 0. इथं फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. LHSला फक्त dy बाय dx ठेवायचं आहे. 1/2 रूट एक्स इकडे प्लस आहे, RHSला मायनस होईल आणि 2 इंटू रूट वाय हा डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होईल RHSला मल्टिप्लाय होईल. 2 2 कॅन्सल होईल, मायनस नाही तर मल्टिप्लाय केलं जाईल. आन्सर येईल तुमचा मायनस रूट वाय डिवायडेड बाय रूट एक्स. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे dy बाय dxचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डी बाय dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ मायनस रूट वाय डिवायडेड बाय रूट एक्स. इथं dy बाय dxचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार आहे तुम्ही, डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर, की जे काय असणार आहे तुमचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इथं RHSला काय दोन फंक्शनचा काय कोशंट आहे, कोशंट रूल आपण यूज करायचा. हे मायनस साइन आहे ते आधी बाहेर लिहिलंय मी. आता काय आहे तो डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय रूट डिनॉमिनेटर स्क्वेअर. त्या क्वेश्चन रूलमध्ये यूज केले. आता फक्त डेरिव्हेटिव्ह घ्या, मायनस साइन बाहेर आहे तसंच आहे. रूट एक्स इंटू रूट वायचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. मायनस साइन जे आहे ते मी इथं दिलेलं आहे, फक्त ते अटॅच कशाला झाले डी वाय बाय डी एक्सला मायनस रूट वाय रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. इथं काय असेल तुमचा मायनस साइन बाहेरच आहे, रूट एक्स डिवायडेड बाय 2 रूट वाय इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस रूट वाय डिवायडेड बाय 2 रूट एक्स डिवायडेड बाय काय ठरायचं डिनॉमिनेटर स्क्वेअर. आता इथं रूट एक्सचा स्क्वेअर काय मिळेल तुम्हाला, एक्स फक्त मिळणार कारण ते काय रूटमध्ये आहे. आता डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू पुटअप करा. काय आली आपल्याला डी वाय बाय डी एक्सची मायनस रूट वाय डिवायडेड बाय मायनस रूट वाय डिवायडेड बाय रूट एक्स. ती आलेली व्हॅल्यू त्यामध्ये पुटअप करा. पुटअप केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, मायनस रूट वाय डिवायडेड बाय 2 रूट एक्स आणि रूट एक्सचा स्क्वेअर काय असेल फक्त एक्स असणार आहे. इथं रूट एक्स रूट वाय कॅन्सल होतील, इथं फक्त राहील मायनस, इथं मायनस आहे इथं मायनस आहे, कॉमन काढलाय, बाहेर मायनसच आहे त्यामुळे मायनस मायनस प्लस होईल. 1/2 मायनस 1 इथं 2 जो आहे ते द्यायचं विसरलेलं आहे बघा, इथं 2 पाहिजे, 2 रूट एक्स येईल. इथं त्यांचा जो छेद आहे तो समान केलाय, इथं काय होईल रूट एक्स प्लस रूट वाय डिवायडेड बाय 2 रूट एक्स. इथं फक्त लक्षात घ्या इथं 2 विसरलेला आहे आणि डिवायडेड बाय काय, इथंही कसं आहे त्याचा जो छेद आहे रूट एक्सचा स्क्वेअर हा एक्स असेल, माझ्याकडून तो एक्स स्क्वेअर झालेला खोडलायला आहे मी,
इंटू काय असणार आहे 1 अपॉन इथंही एक्स पाहिजे, चुकून माझ्याकडून तोच एक्स काय झाला आहे कंटिन्यू केला आहे, इथं एक्स आहे. त्यानंतर काय होईल इथं एक्स आहे, एक्स इथं मल्टिप्लाय केला आहे आणि आपल्याला दिलेलं एक्झाम्पल आहे रूट एक्स प्लस रूट वाय, त्याची व्हॅल्यू काय रूट ए ती पुटअप केलेली आहे. आणि आन्सर आपलं फायनल काय येते बघा, रूट ए डिवायडेड बाय 2 एक्स रेस टू 1/2 इंटू एक्स. रूट एक्स फक्त काय लिहिलं आहे एक्स रेस टू 1/2. ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर 1/2 प्लस 1 काय येईल व्हॅल्यू इथं तुम्हाला 3/2 येईल. आन्सर येईल रूट ए डिवायडेड बाय 2 इंटू एक्स रेस टू 3/2. दुसरं एक्झाम्पल आहे बघा, इफ y इज इक्वल टू साइन 5x मायनस 3 कॉस 5x show that d square y by dx square plus 25y is equal to 0. नेहमीप्रमाणे याचा आपल्याला फक्त ह्या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजेच डी वाय बाय डी एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, बाकी वेगळं काहीच नाही. आणि डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आता काढता येतं. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स येईल. इथं दोन फंक्शनची वजाबाकी सेपरेट डेरिव्हेटिव्ह करा. आणि जास्त करून ह्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला कॉम्पोजिट फंक्शन्स असतील एवढं लक्षात घ्यायचं. कॉम्पोजिट फंक्शन चेन रूल तुम्हाला यायलाच पाहिजे. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 5x, एक्सच्या ऐवजी 5x आहे म्हणजेच कॉम्पोजिट आहे, इंटू काय असणार आहे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. -3 कॉन्स्टंट घेतलाय, फक्त डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आहे कॉसचं घ्यायचं आहे. 5xचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 5 -3 आहे, तसंच कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन इंटू डी बाय डी एक्स ऑफ काय असणार आहे 5x. इथं 5 पहिल्यांदा लिहिलाय, कॉस 5x मायनस मायनस प्लस होईल 3 साइन 5x आणि 5xचं डेरिव्हेटिव्ह 5. 5 ने ह्या 3 ला मल्टिप्लाय केले, इथं काय आले 15 आले. ही जी व्हॅल्यू आली तुमची डी वाय बाय डी एक्सची. अजून तुम्हाला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर पाहिजे म्हणून काय घेणार परत डेरिव्हेटिव्ह घ्या. डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स. इथे परत दोन फंक्शनचं काय ॲडिशन आहे, सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. त्याचबरोबर काय केलं मी कॉन्स्टंट जे आहे ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिलेलं आहे. आता इथं परत 5 आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन इंटू कॉम्पोजिट फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ हे एफ ऑफ एक्स 5xचं प्लस कॉस साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ काय असणार डी बाय डी एक्स ऑफ कशाचं असेल 5xचं असणार आहे. आता इथं काय मिळेल तुम्हाला आणि डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स काय असणार आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर असेल. 5xचं डेरिव्हेटिव्ह 5. आता इथं 5 इंटू 5 काय येणार 25 आणि 15 इंटू 5 काय येणार 75. हे जे मायनस साइन आहे तसंच आहे, दोघांच्यात कॉमन काय आहे 25 आहे, -25 घेतलेलं आहे कॉमन. इथं काय होईल फक्त साइन 5x, इथं प्लसच्या ऐवजी काय होणार मायनस होईल 3 इंटू कॉस 5x. परंतु ही जी आहे ती दिलेली व्हॅल्यू कशाची आहे वायची आहे, म्हणजे दिलेलं इक्वेशन 1 आहे, हे फक्त वरती बघा आणि ती पुटअप केलेली आहे -25. आणि इथं आर एच एसला ते मायनस आहे, एल एच एसला काय होईल ते प्लस होईल. दिस इज प्रूफ. सेकंड एक्झाम्पल आहे बघा, y raised to 1 upon m plus y raised to minus 1 upon m is equal to 2x. show that. आता हे एक्झाम्पल कसं सोडवलंय बघा, y raised to minus 1 upon m जे आहे ते फक्त काय लिहिले 1 upon y raised to 1 upon m की जे प्लस मध्ये लिहिले आहे. त्यानंतर याचा तिरकस गुणाकार केलाय, तिरकस गुणाकार केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला y raised to किंवा y raised to 1 upon m ने डबल ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय केले. इथं काय होईल y raised to 1 upon m इंटू y raised to 1 upon m काय होईल तर त्याचा स्क्वेअर होईल. त्यामुळे इथं काय मिळेल तुम्हाला y raised to 1 upon m स्क्वेअर प्लस हा कॅन्सल होईल आणि इथं फक्त राहील 1 प्लस 2x इंटू काय येणार आहे y raised to 1 upon m. सिम्प्लिफिकेशन फक्त केलेलं आहे. हा जो प्लस 2x इंटू y raised to 1 upon m RHS ला तो LHS ला मायनस होईल. इथं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते बघा, काय येते y raised to 1 upon m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x इंटू y raised to 1 upon m प्लस 1 इज इक्वल टू 0. इथं काय केलंय फक्त कन्सिडर केलेलं आहे y raised to 1 upon m इज इक्वल टू p. इक्वेशन तुम्हाला मिळालं p स्क्वेअर मायनस 2x इंटू p प्लस 1 इज इक्वल टू 0 विच इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन p. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आन्सर काय असते, p ची व्हॅल्यू काय येईल -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. इथं a ची व्हॅल्यू काय असणार आहे 1, b ची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची b ची व्हॅल्यू काय येईल इथं 1 येईल आणि b ची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची -2x आणि c ची व्हॅल्यू काय येणार आहे 1 येणार आहे. इथं ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत ते a, b आणि c असते. a ची व्हॅल्यू येईल 1, b ची व्हॅल्यू प्लस च्या ऐवजी काय येणार आहे मायनस साइन असल्यामुळे -2x
प्लस काय नाही सीची व्हॅल्यू 1 आलेल्या व्हॅल्यू इथं पुटअप केलेल्या आहेत. इथं काय होईल मायनस मायनस प्लस होईल, प्लस मायनस आहे तसंच आहे, याचा स्क्वेअर 4 होईल, एक्स स्क्वेअर मायनस 4 4 कॉमन काढा आणि त्या 4चं स्क्वेअर रूट काय मिळेल तुम्हाला 2 मिळेल. ह्या दोघांच्यात 2 कॉमन काढल्यानंतर आणि छेदाचा 2 हे काय होईल कॅन्सल होईल, फक्त काय येणार एक्स प्लस ऑर मायनस रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 असणार आहे. आता आलेल्या एक्झाम्पलमध्ये आन्सरमध्ये पी ची व्हॅल्यू पुटअप करा. काय आहे ती y⁴1/m. y⁴1/m ची व्हॅल्यू काय मिळाली तर एक्स प्लस ऑर मायनस रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. आता दोन्ही साईडचं काय करा m पॉवर घ्या, काय होईल फक्त इथं राहील y इज इक्वल टू एक्स प्लस ऑर मायनस रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 रेज टू m. म्हणजेच आपल्याला आता पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं होतं हे सिम्प्लिफिकेशन आपण पहिल्यांदा केलंय आणि आपल्याला dy/dx काढायचं असल्यामुळे सिम्प्लिफिकेशन काय केलं, फक्त y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. आता y ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx ऑफ y इज इक्वल टू dy/dx ऑफ x प्लस ऑर मायनस रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट रेज टू m. याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy/dx. याचा डेरिव्हेटिव्ह आपण x रेज टू n नुसार काढणार आहे, ते काय येणार आहे n इंटू एक्स रेज टू n मायनस 1. ते काय मिळेल m इंटू ब्रॅकेट रेज टू m मायनस 1. कंपोजिट फंक्शन असल्यामुळे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. f ऑफ x काय आहे तुमचा x प्लस ऑर मायनस रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. आता फक्त तुम्हाला हे पहिले दोन जी फंक्शन आहे ते आहे तसेच ठेवायचे आहेत, फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 प्लस ऑर मायनस आहे तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. आता इथं फक्त रूट डेरिव्हेटिव्ह फक्त कशाचं काढायचं आहे रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. हेही कंपोजिट फंक्शन आहे, रूट एफ ऑफ एक्स आहे. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स असते. कंपोजिट फंक्शन असल्यामुळे 1/2 एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स असणार आहे. 1/2 रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 1. इथं फक्त काय येईल एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, 1चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0. इथं आपलं त्या पूर्ण स्टेपमधले डेरिव्हेटिव्ह काढून झालेले आहेत. इथं काय मिळेल m इंटू एक्स प्लस ऑर मायनस रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 रेज टू m मायनस 1 आणि इथला 2 आणि डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल होऊन मिळेल x डिवायडेड बाय रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. इथं फक्त काय होईल यानं मल्टिप्लाय करा रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस ऑर मायनस एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. सिम्प्लिफिकेशन इथं फक्त आपल्याला करायचं आहे तसंच इथं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आहे, एकदाच लिहायचे आहेत त्याचा रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि इथं दोन्हीकडं जे ब्रॅकेट आहे ते सेम आहे. घातांकांची बेरीज केली m मायनस 1 प्लस 1 काय होणार आहे इथं m येणार आहे. आता हा जो m आहे ती व्हॅल्यू जी आहे ती y ची आहे, जी आपण पहिल्यांदा फाइंड आउट केलेली आहे. y ची व्हॅल्यू बघा काय ते x प्लस ऑर मायनस रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 m. ह्याला इक्वेशन 1 म्हणलंय. इक्वेशन 1 वरून ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू तुम्ही पुटअप करा, ती काय असणार आहे तुमची y असेल. तुम्हाला dy/dx काय मिळालं बघा my डिवायडेड बाय रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. परंतु आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला d²y/dx स्क्वेअर काढायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे आता बघा, हे जे रूट साइन आहे ते आपल्याला घालवायचं आहे, त्यामुळे स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड्स केलेलं आहे. d/dx ऑफ स्क्वेअर त्याचा केला, इकडे m² y² येईल आणि ह्या रूटचा स्क्वेअर होणार आहे. हा स्क्वेअर आहे तसाच राहील m² आणि हे रूट साइन जाईल, इथं मिळेल तुम्हाला x² मायनस 1. हा जो डिवाइड आहे तो LHS ला आल्यावर मल्टिप्लाय होईल आणि आता तुम्ही डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करा, डेरिव्हेटिव्ह काढा d²y/dx स्क्वेअर साठी. आता d/dx ऑफ दिस इथं काय आहे दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे इज इक्वल टू d/dx ऑफ दिस. प्रोडक्ट रूल इथं यूज करा. फर्स्ट फंक्शन आहे तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन आहे तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. m² हा जो आहे तो कॉन्स्टंट आहे आणि y² डेरिव्हेटिव्ह आहे. इथं फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. इथे याचाच डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2 इंटू dy/dx रेज टू 2 मायनस 1. कंपोजिट फंक्शन असल्यामुळे इंटू dy/dx ऑफ dy/dx प्लस इथं dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर x²चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x आणि m² इंटू 2y आणि y²चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तुमचं 2y आणि इंटू काय असणार आहे dy/dx. कंपोजिट फंक्शन प्रमाणे याचे डेरिव्हेटिव्ह घ्या, सिम्प्लिफाय करा. इथं कॉमन तुम्हाला मिळेल 2 इंटू dy/dx. इथेही कॉमन तेच आहे, इथेही कॉमन तेच आहे आणि ते कॅन्सल करा. ते कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला ही स्टेप मिळेल x² आणि फक्त तो प्लस आहे
तो इकडे काय होईल, मायनस होईल. चौथं एक्झाम्पल आहे बघा. इफ y इज इक्वल टू a इंटू कॉस ऑफ लॉग एक्स प्लस b इंटू साइन ऑफ लॉग एक्स, प्रूव्ह दॅट एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. म्हणजेच इथं आपल्याला काय काढायचं आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढा, म्हणजेच डी वाय बाय डी एक्स. गिवन फंक्शन वाय इज इक्वल टू डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ आर एच एस साईड. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, वायचं डी वाय बाय डी एक्स. इथं दोन फंक्शनचे ॲडिशन आहे, सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. त्यानंतर ए आणि बी हे जे आहेत ते काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. कॉन्स्टंट असतील तर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो आपण आणि राहिलेलं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. त्याप्रमाणे ए आणि बी काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. आता इथं आपल्याला कॉस ऑफ लॉग एक्स हे काय आहे, कॉम्पोजिट फंक्शन आहे. तसंच साइन ऑफ लॉग एक्स हेही कॉम्पोजिट फंक्शन आहे. कॉम्पोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, कॉसचं काय असणार आहे, मायनस साइन ऑफ लॉग एक्स. लॉग म्हणजेच काय ते एफ ऑफ एक्स आहे. इंटू कॉम्पोजिट असल्यामुळे त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. प्लस बी इंटू कॉस ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. त्यानंतर फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं आहे, लॉग एक्सचं. ते काय असणार आहे, 1/x. त्यामध्ये दोन फंक्शनचा जे आपण डेरिव्हेटिव्ह काढले त्या दोन्ही फंक्शनला एक्सने काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. तेच फक्त एक्स काय करा, LHSला आल्यानंतर काय करा, मल्टिप्लाय करा. आणि इथे फक्त काय राहील, मायनस ए इंटू साइन ऑफ लॉग एक्स प्लस बी इंटू कॉस ऑफ लॉग एक्स. हे झालं डी वाय बाय डी एक्स. परत काय करा, तुम्ही डिफरन्शिएटिंग करा विथ रिस्पेक्ट टू एक्सने. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. इथं काय, एक्स आणि डी वाय बाय डी एक्स यांचं प्रोडक्ट आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट रूल यूज करा. इथं दोन फंक्शनची ॲडिशन आहे, सेपरेट त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. प्रोडक्ट रूल काय, फर्स्ट फंक्शन आहे तसंच दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन आहे तसंच पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू मायनस ए इंटू सायनचं डेरिव्हेटिव्ह काय असते, लॉग एक्स. सायनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी इंटू कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ लॉग एक्स. फक्त त्याला मल्टिप्लाय कशाने करा, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्सने. इथं डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स काय असणार आहे, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स आणि याचं एक्स डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 1 असणार आहे. मायनस ए इंटू सायनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह न काय केलं इथं, मल्टिप्लाय. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, 1/x. इथंही लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. इथं मायनस साइन असल्यामुळे इथं मायनस साइन येईल आणि इथं मायनस साइन. दोन्ही टर्मला मायनस साइन आहे ते कॉमन काढा आणि इथं फक्त काय राहील आपलं, इथं काय झालं, ह्या स्टेपला इथंही एक्सने डिवाइड केलं आहे, ह्याही इथंही एक्सने डिवाइड केलं आहे. तो जो एक्स आहे तो इथं LHSला नेलेला आहे, तो LHSला मल्टिप्लाय होईल आणि मायनस इकडे राहिलेल्या टर्म्स राहतील. मायनस साइन कॉमन काढा. कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये जे आलेलं फंक्शन आहे ते दिलेलं काय आहे, एक्झाम्पल आहे वाय म्हणून, ती वायची व्हॅल्यू पुटअप करा. इकडं एक्सने मल्टिप्लाय करा, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर येईल, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स आणि मायनस वाय जो आहे तो RHSला आणा आणि ॲड करा. हे तुम्हाला विचारलेलं एक्झाम्पलचं ॲन्सर मिळेल. ह्या अशा टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये बघा, जर तुम्हाला एक्स इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर वगैरे असं जर असेल तर फक्त काय करायचं, लक्षात ठेवायचं की RHSला ज्यावेळेस आपण डी वाय बाय डी एक्स काढतो त्याच्यामध्ये जर छेद असेल, डिनॉमिनेटर येत असेल तर दुसरं डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या आधी तो जो डिनॉमिनेटर RHSचा आहे तो पहिल्यांदा कशाला, LHSला मल्टिप्लाय करायचा आणि मगच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जे प्रूव्ह दॅट करायला सांगितलेलं आहे ते करता येईल. इथं तसंच केलं आहे बघा, डी वाय बाय डी एक्स. आता ई रेस टू एम इंटू साइन इनवर्स एक्स आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एम इंटू साइन इनवर्स एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे, एम इंटू साइन इनवर्स एक्स आहे. आता ई रेस टू एम इंटू साइन इनवर्स एक्स याला हे काय आहे, वाय आहे दिलेलं फंक्शन, ते आहे तसंच लिहा. एम हा कॉन्स्टंट आहे, बाहेर लिहा. डेरिव्हेटिव्ह फक्त कशाचं राहणार आहे, साइन इनवर्स एक्सचं. ते काय असेल, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. आता हे झालं तुमचं डी वाय बाय डी एक्स. परंतु आता आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढायचं आहे. ते काढताना काय करायचं तुम्ही, RHSला जर तुम्हाला डिनॉमिनेटर मिळत असेल तर तो पहिल्यांदा काय करा, तुम्ही मल्टिप्लाय करा आणि मगच ते काय करा, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तर इथं मल्टिप्लाय केलेलं आहे
परंतु इथं रूट साईन आहे, ते रूट साईन पण काढायचं. कसं निघेल ते स्क्वेअरिंग ऑन बोथ दिस साईडने निघेल. मग स्क्वेअरिंग करा, रूट साईन जाईल फक्त काय राहील 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि डिवाय बाय डी एक्सचं काय असणार आहे स्क्वेअरिंग असणार आहे. ह्याचं स्क्वेअरिंग काय होणार आहे एम स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर असणार आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता या दोघांचं आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्यायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. मग काय नाही डी बाय डी एक्स आहे, दोन्हीकडे डी बाय डी एक्स लिहिलं डेरिव्हेटिव्ह. इथं दोन फंक्शनचं प्रोडक्ट आहे, इथं प्रोडक्ट रूल यूज केला प्लस एम स्क्वेअर जो आहे तो कॉन्स्टंट आहे आणि वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2y येईल. हे कंपोजिट फंक्शन आहे इंटू डी एक्स डीवाय बाय डी एक्स डी बाय डी एक्स ऑफ काय असणार आहे वाय असणार आहे. इथंही तसंच आहे डीवाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे कंपोजिट फंक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 2 इंटू डीवाय बाय डी एक्स येईल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे डीवाय बाय डी एक्स असणार आहे. आता इंटू डेरिव्हेटिव्ह आता इथं डी बाय डी एक्स ऑफ डीवाय बाय डी एक्स काय येणार आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर येईल. इथं 1 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2x, तेच फक्त काय लिहिलं पहिल्यांदा लिहिलं मायनस 2x इंटू डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 2 इंटू एम स्क्वेअर वाय इंटू डीवाय बाय डी एक्स असणार आहे. आता ह्या तिन्ही टर्ममध्ये 2 इंटू डीवाय बाय डी एक्स कॉमन आहे बघा. इथं काढलं 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू फक्त काय राहील डीवाय बाय डी एक्स. दोन्हींच्यातून काय कॉमन काढलं 2 इंटू डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे पण 2 इंटू डीवाय बाय डी एक्स सेपरेट लिहिलेलं आहे. हे 2 इंटू डीवाय बाय डी एक्स आणि 2 इंटू डीवाय बाय डी एक्स कॅन्सल होईल. फक्त काय राहील ही ब्रॅकेटमध्ये टर्म इज इक्वल टू काय राहणार आहे एम स्क्वेअर वाय राहील. आणि हा जो एम स्क्वेअर वाय आहे तो आर एच एसला आहे, तो एल एच एसला काय होईल मायनस होईल आणि हे तुमचं काय असणार आहे प्रूफ असणार आहे. बघा फक्त लक्षात ठेवताना काय ठेवायचं, जर तुम्हाला दिलं असेल काय दिलं असेल तुम्हाला शो दॅट जर दाखवलं असेल असं चौथ्या एक्झाम्पलमध्ये आहे तसंच पाचव्या एक्झाम्पलमध्ये आहे तसंच, तिथं मात्र काय करायचं डीवाय बाय डी एक्स ही जी टर्म आहे ती काढल्यानंतर जर तुम्हाला न्यूमरेटर येत असेल तर डिनॉमिनेटर येत असेल तर डिनॉमिनेटरने इकडं काय करा मल्टिप्लाय करा आणि त्या पद्धतीनं एक्झाम्पल सॉल्व करा.